नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बातमी लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत। मराठी विषयामध्ये तुम्हाला पाठ्यक्रमामध्ये उपयोजित लेखनामध्ये किंवा लेखन कौशल्यामध्ये बातमी लेखन हा घटक ठेवण्यात आलेला आहे। त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातात। बातमी लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधीच्या भागामध्ये आपण बातमी लेखन म्हणजे काय आणि ती कशी लिहावी या संदर्भात आपण माहिती जाणून घेतलेली होती। या सेशनमध्ये सुद्धा आपण बातमी लेखन म्हणजेच काय, आज आपण वर्तमानपत्र वाचत असतो। दैनंदिन जीवनामध्ये मनुष्याला कामामध्ये व्यस्त असल्या कारणाने अनेकशा गोष्टी त्याला करता येत नाहीत, परंतु सकाळी उठल्या त्याला हातामध्ये पहिलं वृत्तपत्र हवे असते। दिवसाची सुरुवात ही वृत्तपत्रामधील बातम्या वाचल्यानेच होते। आजचे युग हे माहितीचे युग आहे। तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे यांच्यामुळे जग खरेच जवळ आले आहे। जगात कुठेही घडलेली घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमांद्वारे सविस्तर कळते। तर बघा, आपल्याला घर बसल्या देशामध्ये काय चाललेलं आहे, देशामध्येच नाही तर विश्वामध्ये काय चाललेले आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला घरी बसल्याच मिळत असते। आणि त्याच्यामध्ये वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन हे प्रसार माध्यमे अत्यंत महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात। वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या आलेल्या असतात त्या आपण प्रत्यक्ष हातामध्ये वर्तमानपत्र घेऊन वाचून त्याचा अनुभव घेत असतो। रोजच्या जीवनातील अगदी जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहील यासारख्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बातम्यांपासून भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी अशा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटनांबाबत सर्व बातम्या आपल्याला कळतात। तर बघा, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या जीवनाशी संबंधित असलेल्या समस्या आपल्याला या बातम्यांमधून कळत असतात। इतकेच नव्हे तर आपल्या जगामध्ये, आपल्या विश्वामध्ये, आपल्या देशामध्ये कोणत्या स्तरावरील घटना घडत आहेत, मग त्या राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा असू शकतात, वेगवेगळ्या स्तरावरती असू शकतात, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील पण असू शकतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील सुद्धा असू शकतात। मग या सगळ्यांची इत्थंभूत माहिती आपल्याला या बातम्यांमुळेच कळत असते। आता बघा, जगामध्ये काय चाललेलं आहे, सोन्याचा भाव काय आहे, आज आपल्या चलनामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे का, देशाच्या चलनामध्ये काय नाविन्यपूर्ण घटना घडलेल्या आहेत, या सगळ्यांची आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सगळ्या बातम्या आपल्याला या वर्तमानपत्र, दूरदर्शन किंवा आकाशवाणी या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समजत असतात। सगळ्या स्तरावरील महत्त्वाच्या घटनांबाबत सर्व बातम्या आपल्याला या प्रसार माध्यमातून घरी बसल्या आपण त्याची माहिती घेऊ शकतो। तर या बातमी ज्या आहेत त्याचा प्रमुख उद्देश काय असतो किंवा प्रमुख हेतू काय असतो, तर तो असतो की माहिती देणे, ज्ञान देणे, की इत्थंभूत ज्ञान, इत्थंभूत माहिती आपल्याला मिळत असते बातम्यांमधून। आपण पाहतो की इयत्ता 10वीचे जे प्रश्नपत्रिकाच्या संदर्भातील लेख सुद्धा आपल्याला बातम्यांमध्ये वाचायला मिळतात, वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळतात, किंवा जनरल नॉलेजचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जातात। हे तर लहान मुलांसाठी झालेलं आहे। किंवा बघा, तुमच्यासाठी एक विशिष्ट पेज असतं, त्याच्यावरती तुम्हाला चित्रकलेमध्ये भाग घेण्यासाठी चित्रकलेमध्ये स्पर्धेमध्ये ज्यांचा क्रमांक आला, चित्रसेट, त्यांचे फोटो वगैरे छापले जातात। म्हणजेच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, तुमच्यातील सुप्त गुणांना वाव या बातमी लेखनामध्ये मिळतोच। त्याचप्रमाणे माहिती दिली जाते आपल्याला आणि त्यामुळे आपलं ज्ञान सुद्धा समृद्ध होतं। कोणत्या देशामध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे, कोणत्या स्तरावरती काय काय होत आहेत, इत्थंभूत सगळं ज्ञान आपल्याला ह्या बातम्यातून कळत असतं। समाज प्रबोधन करणे हा सुद्धा बातमी लेखनाचा प्रमुख उद्देश मानला जातो, की समाजामध्ये काय चाललेलं आहे, कोणती घटना घडल्यामुळे
कोणत्या प्रसंगामुळे समाजामध्ये चांगल्या घटना घडत असतात, त्याच्यामुळे जुन्या परंपरा, जुन्या रूढी कशा नष्ट होतात याचं प्रबोधन करतात. की आज पाहतो स्त्रियांना, मुलींना अनेक ठिकाणी छान छान आपण पाहतो की स्त्रियांना, मुलींना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगले बक्षीस वगैरे मिळत असतात. मग त्यांचं स्थान आज आपल्याला पाहतो की प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी काय कामगिरी केलेली आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या रूढी परंपरानुसार काही कृत्य होत असेल तर ते कशा रीतीने समाजसेवकांनी किंवा काही लोकांनी त्याच्यावरती मात केलेली आहे, अशा अनेक समाज प्रबोधनपर बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. आता कोरोना व्हायरसच्या संदर्भातील कितीतरी बातम्या आपल्या देशाला पुढे जागृत करण्यासाठी, एकोपा टिकवण्यासाठी आपण पाहिलेल्या आहेत, कशा रीतीने मदत केलेली होती. अशा अनेक समाज प्रबोधनात्मक बातमी लेखनामध्ये आपण पाहतो, वर्तमानपत्रांमध्ये वगैरे पाहतो. परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचे प्रमुख उद्देश असतात. म्हणजेच काय तर माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचे प्रमुख उद्देश आहे. थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे म्हणजेच बातमी लेखन करणे हे आज महत्त्वाचे कौशल्य ठरते. बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते. ज्यात काय घडले, कधी घडले, कोठे घडले, कसे घडले आणि कोण कोण उपस्थित होते या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. जिथे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात त्यालाच आपण बातमी असे म्हणतो. बातमी लेखनात जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे. तर अशा रीतीने आपल्याला बातमी लेखनामध्ये हे 4-5 प्रश्न लक्षात ठेवायचे. काय घडले, कोठे घडले, कधी घडले, कसे घडले आणि ह्या घटनेच्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होते, कोण कोण साक्षीदार होते, ह्या सगळ्यांची, ह्या 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला बातमी लेखनामध्ये तयार करायचे असतात. तुम्ही हे 4 प्रश्न 5 प्रश्न लक्षातच ठेवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने बातमी लेखन करायचे आहेत. बातमी लेखनासाठी आवश्यक असणारे गुण म्हणजेच काय, तर सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे की लेखन कौशल्य असलं पाहिजे. की विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे वाचन चांगलं असलं पाहिजे, त्यांच्या भाषेवरती प्रभुत्व असले पाहिजे, लेखन शैली त्यांना माहिती असली पाहिजे, सहज सोप्या शब्दांचा वापर त्याने केला पाहिजे. अशा रीतीने लेखन कौशल्याचे ज्ञान बातमी लेखनासाठी किंवा हे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भाषेचे उत्तम ज्ञान असले पाहिजे, व्याकरणाची जाण असली पाहिजे. म्हणजे बातमी आपण भूतकाळामध्ये लिहितो, मग व्याकरणाची जाण असली पाहिजे, भाषेचे उत्तम ज्ञान असले पाहिजे, भाषा ही सोपी आणि सुटसुटीत वाक्यरचनांनी युक्त असली पाहिजे. त्याचप्रमाणे समग्र वाचन हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टीचे भान राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. तर आता आपल्याला एखादी बातमी तयार करायची आहे तर कोणते कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे ते आता आपण पाहणार आहोत. की एखाद्या घटनेचं वर्णन जेव्हा आपण बातमी लेखनामध्ये करत असतो तर ती घटना वास्तविक असली पाहिजे. खोटी घटना आपण त्याच्यामध्ये बातमीमध्ये लिहू शकत नाही. आता जर आपण बातम्या वाचल्या आणि त्याच्यामध्ये जर खोट्या घटना त्यांनी लिहिल्या असतात तर आपला विश्वास बसणार आहे का त्याच्यावरती? नाही. म्हणजेच बातम्यांमध्ये विश्वासार्हता असली पाहिजे, घटनेची विश्वासार्हता असली पाहिजे. आज आपण पाहत असतो की न्यूजपेपरवरती जे काही बातम्या छापलेल्या असतात आपण का विश्वासाने वाचतो? कारण की त्याच्यामध्ये खरोखर घडलेल्या घटनाच लिहिलेल्या असतात. अशा खोट्या घटना काल्पनिक रूपाने लिहिलेल्या नसतात. म्हणजेच घटनेची विश्वासार्हता आवश्यक आहे. तटस्थ भूमिकेतून लेखन केले पाहिजे. की चला आता एखादा बातमीदार जो आहे त्याने एखादी घटना घडलेली आहे परंतु ती त्याच्या संदर्भातील असेल, त्याचा काहीतरी संबंध असेल म्हणून त्याने त्याच्या विचाराने ती त्याच्या मतानुसार त्याने लिहिलेली असेल तर ती बातमी चुकीची आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, बातमी ही तटस्थ भूमिकेतून लिहिता आली पाहिजे. घटनेचा अचूक आणि योग्य तपशील बातमीमध्ये आपल्याला देता आला पाहिजे. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे आहे.
की जे काय आपण घटना लिहितो आहे ती प्रत्यक्ष घडलेली असली पाहिजे. अप्रत्यक्षपणे म्हणजे आपण स्वतः तिकडे गेलेलो आहोत आणि आपण स्वतः पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, तीच प्रत्यक्ष घटना. आपण अप्रत्यक्ष घटना लिहू शकत नाही की चला दोघं तिघं बातमीदार आहेत आणि त्याने सांगितलं की चल मी आज इथे जाऊन बातमी लिहितो आणि तीच बातमी मी तुला पाठवतो आणि मग तू तीच छापून लिही. असं अप्रत्यक्षरित्या पाहिलेल्या न घडलेल्या घटना आपण बातमीमध्ये लिहू शकत नाही. म्हणजे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये. एखादी घटना आपण लिहित असताना, प्रसंग लिहित असताना जी वास्तविकता आहे त्याचं इत्थंभूत वर्णन केलं गेलं पाहिजे. आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट त्या संदर्भातील आले म्हणून आपले विचार, आपले मत तिथे मांडायचे नाही. बातमी तयार करण्याचे निकष काय असतात? तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शीर्षक. आपण यापूर्वी पण सेशनमध्ये पाहिलेलं आहे. शीर्षक, बातमीचा मतळा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा संपूर्ण बातमीचा, घटनेचा काय असतो? आरसा असतो. म्हणजे आपण जेव्हा एखादा बातमी वाचतो तर शीर्षकावरच आपल्याला त्या पूर्ण बातमीचा आढावा येतो की नाही, सारांश आपल्याला कळतो. म्हणजेच काय, शीर्षक, बातमीचा मतळा हा या बातमीचा, घटनेचा काय असतो? प्रतिबिंब असतो, आरसा असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिनांक, स्थळ आणि कालावधी, संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख केलेला असावा. की जरा समजा एखादा प्रसंग आपल्याला लिहायचा, एखादी घटना लिहायची, ती ज्या तारखेला घडलेली आहे त्या तारखेचाच उल्लेख केला पाहिजे. त्याच्या अगोदरची घडलेली तारीख जर दाखवली किंवा त्याच्यानंतर घडलेली तारीख दाखवली तर तिथे ते विश्वासार्हता राहणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून अचूक उल्लेख केलेला पाहिजे. दिनांक किंवा स्थळ, एखादी तुम्हाला शाळेच्या कार्यक्रमाबद्दल लिहायचं आहे, त्याच्या शाळेचं नाव तुम्हाला बरोबर लिहिता आलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्या शाळेचं नाव लिहिलं, पत्ता चुकीचा लिहिला किंवा दिनांक चुकीची लिहिले तर त्यावेळेस वाचकांची विश्वास तुमच्यावरती राहणार नाही. म्हणून दिनांक, स्थळ, कालावधी, संबंधित अचूक उल्लेख केला असला पाहिजे. व्यक्तीचा पण अचूक उल्लेख केलेला असला पाहिजे. घटना घडण्याच्या स्थितीप्रमाणे बातमी लेखनात काळाचा वापर केला पाहिजे. अधिकतर आपण भूतकाळामध्येच बातमी लिहितो. जनक्षोभ वाढेल म्हणजे जनतेमध्ये कशाही प्रकारचा उद्रेक होईल, हिंसा होईल, कुणाच्याही भावना दुखावल्या जातील असे वाक्य, शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत. मग जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल चुकून काही त्यांच्या भावना दुखावल्या जातील किंवा जनतेमध्ये उद्रेक होईल, संताप होईल असे जेव्हा वाक्य किंवा शब्द तुमच्याकडनं लिहिले जातील तर त्यामुळे काय होतं की तुमच्यावरती आक्षेप घेतला जाऊ शकतो. ज्या व्यक्तीच्या संदर्भात तुमच्याकडून अशी चुकी झालेली असेल तो व्यक्ती तुमच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन केस सुद्धा करू शकतो. म्हणून बातमी लिहित असताना तुम्हाला व्यवस्थित, शुद्ध आणि योग्य अशा शब्दांचा, वाक्यांचा प्रयोग करता आला पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. अपशब्दांचा उपयोग बातमी लेखनामध्ये करायचा नाही. बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करूनच त्यानंतर त्याचा तपशील द्यावाचा. जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो लिहायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर विस्तारित चर्चा करायची आहे. तर हे बातमीचे क्षेत्र कोणते कोणते असतात? तर बघा, सांस्कृतिक संदर्भातील बातम्या असू शकतात, हे सांस्कृतिक क्षेत्र असू शकतं. क्रीडा, खेळाच्या संदर्भातील असू शकतात. राजकीय, राजकारणाच्या संदर्भातील बातम्या असू शकतात. शालेय आणि शैक्षणिक संदर्भातील बातम्या असू शकतात. सामाजिक, वाङ्मयीन म्हणजे साहित्यिक, वैद्यकीय, वैज्ञानिक, दैनंदिन घटना आणि या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात. अशा रीतीने बातमीचे क्षेत्र जे विस्तृत आहे. बातमी तयार करणे, मूल्यमापन, कृती. तर बघा, आता बातमी तयार करणे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर बातमी लेखन या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये मूल्यमापन कृती कशी असते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला आहे दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे, की एखादी घटना दिलेली असेल त्याच्यावरती तुम्हाला बातमी तयार करायला सांगितली जाते. किंवा मग दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा असू शकतो, दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करणे, की काही तुम्हाला 3-4 सूचक शब्द दिलेले असतील, त्या सूचक शब्दावरून तुम्हाला बातमी लेखन करायचे असते किंवा बातमी तयार करायची असते. तिसरा प्रश्न असू शकतो की कार्यक्रमाची बातमी तयार करणे, की विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम कुठे घडलेला असेल तर त्या कार्यक्रमाची बातमी तुम्हाला तयार करायला सांगितली जाते. उदाहरणार्थ तुमच्या शाळेमध्ये
कोणता कार्यक्रम झालेला असेल त्याची बातमी तयार करणं. आता तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये नेहमीच दरवर्षी काही ना काही कार्यक्रम होत असतात की शिक्षक दिन साजरा केला जातो, वेगवेगळ्या भाषा असतात त्या भाषा दिन साजरा केला जातो, हिंदी दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिन साजरा केला जातो, वैज्ञानिक दिवस साजरा केला जातो, महिला दिन साजरा केला जातो. अशा वेळी अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते काही शाळांमध्ये दिंडी वगैरे साजरी केली जाते, एकादशी वगैरे साजरी केली जाते. अशा प्रकारचे अनेक घटना घडत असतात. किंवा मग तुमच्या शाळेमध्ये क्रीडा महोत्सव साजरी केला जातो, त्याचप्रमाणे गॅदरिंग वगैरे असतात. तर अशा अनेक प्रकारच्या ज्या काही शाळेमध्ये कार्यक्रम घडले जातात त्यांची बातमी तुम्हाला करायला सांगितली जाते. मग ही बातमी शाळेच्या संदर्भातील सुद्धा असू शकते किंवा मग तुम्ही ज्या विभागामध्ये राहता त्या विभागाच्या संदर्भात सुद्धा असू शकते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात. दिलेल्या घटनांची बातमी तयार करणे, दिलेले सूचक शब्दावरून बातमी तयार करणे किंवा मग कार्यक्रमाची बातमी तयार करणे. अशा वेगवेगळ्या 3 प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय पाहिलं की बातमी लेखन करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि प्रश्नपत्रिकेमध्ये बातमी लेखनावरती कशी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं ज्ञान आपण आता प्राप्त करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बातमींचे काही प्रारूप पाहायचे आहेत. त्याचा अभ्यास आपण बातमी लेखन या घटकाच्या पुढील सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.